नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अप्रूव्हल झालेले आहेत। तर भरपूर काही महिलेचे फॉर्म हे रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे आणि काही पेंडिंगमध्ये दाखवत आहे। तर मित्रांनो, हेही फॉर्म काही दिवसामध्ये हे अप्रूव्हल होऊन जाईल। तरीही मित्रांनो, काही दिवसामध्येच जे काही महिलेला अप्रूव्हल झालेले फॉर्म आहेत यांना काही जे काही शासनाच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत, हे नाही का आपल्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आपले आधार कार्ड हे बँकला लिंक असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपले आधार कार्ड आपल्या बँकला लिंक आहे की नाही तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे जे काही फॉर्म आहेत हे आपण भरून भरपूर दिवस झालेले आहेत आणि भरपूर महिलेचे फॉर्म बी अप्रूव्हल झालेले आहेत आणि काही महिलांचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा काही महिलांचे फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे आणि भरपूर काही महिलांचे फॉर्म याच्यामध्ये रिजेक्टसुद्धा झालेले आहेत। रिजेक्ट होण्याचे कारण म्हणजे की जे काही कागदपत्रे आपले आहेत ही याची मॅच झाल्या नसल्यामुळे हे जे काही फॉर्म आपले त्रुटीमध्ये पडलेले आहेत। तरीही ते आपण शासनाने आपल्याला जे काही गुगल क्रोममध्ये जाऊन पोर्टल सुरू केले आहेत त्या पोर्टलवर जाऊन ज्याच्या महिलेचे फॉर्म जे काही रिजेक्ट झाले असतील ते फॉर्म आपण रिअपलोड करायचे आहेत। तर मित्रांनो, आपल्याला आज आपले जे काही बँक खाते आहे आपल्या आधार कार्डाशी संलग्न आहे की नाही ते पाहायचे आहे। तर मित्रांनो, आपल्या गुगल क्रोममध्ये जाऊन myAadhar.uid.government.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असा इंटरफेस दिसेल। हे पूर्ण आधार कार्डचा इंटरफेस आहे। तर मित्रांनो, आपल्याला जे काही या ठिकाणी लॉगिंग बटन दिसत आहे या बटनावर आपल्याला लॉगिंग करून घ्यायचं आहे। लॉगिंग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि या ठिकाणचे जे काही कॅप्चर कोड आहे ते कॅप्चर कोड टाकून लॉगिंग बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। चला तर मग मी या ठिकाणी माझे आधार कार्ड क्रमांक आणि ती कॅप्चर कोड टाकून घेतो। मित्रांनो, आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला लॉगिन विथ OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही OTP येईल ते OTP या ठिकाणी आपल्याला इंटर OTP या ठिकाणी आपल्याला ते टाकायचं आहे। तर मित्रांनो, मी हे OTP कॉपी करून घेतो आणि या इंटर OTPच्या ठिकाणी याला पेस्ट करून टाकतो आणि मित्रांनो, लॉगिंग बटन याच्यावर क्लिक करतो। मित्रांनो, जे काय असा इंटरफेस आपल्यासमोर येऊन जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर काही ऑप्शन आहेत। आपल्याला आधार अपडेट करू शकतो, आधार डाउनलोड करू शकतो, आपला पत्ता आपल्या याच्यामध्ये ॲड करू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही आपले आधार कार्ड आहे हे आपल्या समोर दिसेल। पूर्ण आपले नाव, आपली जन्मतारीख, आपला आधार क्रमांक, आपला फोटो हे काय पूर्णपणे दिसेल। आपल्याला हे याला बॅक बी पाहता येईल, आपल्याला फ्रंट बी पाहता येईल आणि बॅक बी पाहता येईल। दोन्हीकडून बी आपण याला क्लिक केल्यानंतर हे आपल्याला बघण्यासाठी मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला बॅक सेंडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हे तुमच्या समोर पहा की ज्या आपले जे कोणते खाते आहे आपल्या आधार कार्डसाठी लिंक आहे ते टोटल या ठिकाणी बँक आपल्याला दाखवत आहे आणि ॲक्टिवेटसुद्धा आहे ती दाखवत आहे। तर मित्रांनो, भरपूर सोपं आहे। आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, भरपूर सोपं आहे आपल्याला बघण्यासाठी। आपण चेक करून घ्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।